नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो SPM IAS अकॅडमीमध्ये. तर आज ह्या न्यूज ऑलरेडी सत्यजित सरांनी मॉर्निंग क्लासमध्ये डिस्कस केल्या होत्या हिंदी आणि इंग्लिशमध्ये. ह्या न्यूजला आता आपण मराठीत डिस्कस करणार आहोत. आजच्या ज्या न्यूज आहेत तर GS पेपर 2 आणि पेपर 3 साठीच्या महत्त्वाच्या न्यूज आहेत. ट्रिब्युनल रिफॉर्म्स बिल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. GS पेपर 3च्या दृष्टिकोनातून MSME डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल त्याच्यावर आपण चर्चा करू. निश्चितपणे अमेंडमेंटचा हा पार्ट थोडासा पॉलिटिक्समध्ये पण येऊनच जातो. देन इंडियन इकॉनॉमी कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग असिस्टन्स स्कीम आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी IMDने 11 न्यू डॉपलर वेदर रडार्स हे आपल्या नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये इन्स्टॉल केले. ती एक न्यूज आपण इथे बघणार आहोत. तर जी पहिली न्यूज आहे इंडियन एक्सप्रेसमधली, पार्लमेंट पासेस ट्रिब्युनल्स रिफॉर्म्स बिल. आणि निश्चितपणे याच्याबद्दल जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपण आधी चर्चेला घेऊयात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की ह्या अमेंडमेंटमध्ये काय काय बदलाव केले जाणार आहेत. तर मित्रांनो, 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जो होता, तर 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976ने इथे हे एक नवीन पार्ट ॲड केला होता ज्याच्यामध्ये ट्रिब्युनल्स हे इन्क्लूड केले गेले. ठीक आहे, तर हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे उत्तरामध्ये लिहित असताना. त्यानंतर आर्टिकल 323A आणि 323B याच्यामध्ये ट्रिब्युनल्सबद्दल चर्चा केली गेलेली आहे की 323A हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स बनवले जातील आणि 323B नुसार ट्रिब्युनल्स हे दुसऱ्या विषयांसाठी, अदर मॅटर्ससाठी इथे बनवले जातील. ट्रिब्युनल्स हे एका प्रकारे कोर्टच आहेत, पण ते स्पेसिफिक एका विशेष, तो जो एक विषय असेल तो त्याच्यावरच काम करतात. जसं की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, पर्यावरण विषयक जे पण काही तुमचे बाबी आहेत त्यांच्यावर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे ते इथे चर्चा करतं किंवा तिकडे त्याचा निवाडा होत असतो. आता ट्रिब्युनल्स आपण म्हणू शकतो की एक पॅरलल कोर्टच आहे किंवा पॅरलली एक जी आपली मेनस्ट्रीम न्यायिक व्यवस्था आहे त्याचाच तो एक भाग आहे. फक्त तो एका विशेष विषयाला धरूनच इथे न्याय निवाडा करत असतो. आता जर आपण बघितलं की हा ट्रिब्युनल रिफॉर्म्स बिल 2026 तो हा नेमका काय आहे, तर इट सीक्स टू रिपील ट्रिब्युनल्स रिफॉर्म्स ॲक्ट 2021 आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टने ज्या काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याच्यासोबत त्याला अलाइन करायचं आहे. म्हणजे जसं इथे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी हे महत्त्वाचं आहे, त्यानुसार तुम्हाला नाही वाटत की इंडिपेंडन्स ऑफ ट्रिब्युनल पण तेवढंच महत्त्वाचं असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे हे काही चेंजेस, हे काही रिफॉर्म्स इथे ट्रिब्युनलमध्ये आणले जाणार आहेत. मित्रांनो, जर आपण इथे बघितलं, ही फॅक्ट इथे अतिशय महत्त्वाची आहे. आर्टिकल 323A नुसार इथे जे काही पब्लिक सर्व्हिस मॅटर्स आहेत त्याच्यासाठीच हे ट्रिब्युनल सेटअप केले जातील आणि फक्त पार्लमेंट इथे यांना एस्टॅब्लिश करू शकतं. पण आर्टिकल 323B जे काही अदर मॅटर्ससाठी मित्रांनो ट्रिब्युनल सेटअप केले जातील तर त्यांना इथे राज्य आणि केंद्र हे दोन्ही एस्टॅब्लिश करू शकता. म्हणजे काय, विधानसभा पण आणि पार्लमेंट पण या दोघांकडे हे अधिकार दिलेले आहेत की ते इथे हे ट्रिब्युनल सेटअप करू शकतात. जसं की सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, हा अधिकार कोणाकडे आहे, फक्त पार्लमेंटकडे. पण जसं तुमचं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल झालं तर हे संबंधित राज्य त्यांच्या ज्युरिस्डिक्शनसाठी इथे त्याला निर्माण करू शकतं किंवा पार्लमेंटसुद्धा इथे हे ट्रिब्युनल एस्टॅब्लिश करू शकतं. तर ही एक फॅक्ट अतिशय महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. बाकीच्या काही ज्या इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ह्या PDF आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्या PDF तुम्ही एकदा गो थ्रू करा. आता मित्रांनो, ह्या रिफॉर्ममध्ये काय काय बदलाव किंवा काय काय नवीन गोष्टी इथे येणार आहेत, तर ह्या बिलने इथे डिसाईड केलं आहे की एक नॅशनल ट्रिब्युनल कमिशन NTC इथे बनवलं जाईल. आता ह्या NTCला बनवल्यानंतर याचं एक इंडिपेंडेंट ॲडमिनिस्ट्रेशन चालेल टोटल ह्या 16 सेंट्रल ट्रिब्युनलसाठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होईल, ह्या नॅशनल ट्रिब्युनल कमिशनला एस्टॅब्लिश केल्यानंतर की जो आपण इथे विषय चर्चेला घेतला की इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी इथे हे सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर मेजर फंक्शन्स काय असणार आहे ह्या नॅशनल ट्रिब्युनल कमिशनचे, तर ते एक सिलेक्शन प्रोसेस इथे कंडक्ट करतील. म्हणजे ट्रिब्युनल्समध्ये जर काही व्हॅकन्सी आहेत तर त्यांना फिल करण्यासाठी. त्याच्यानंतर ट्रिब्युनल्स काम योग्य पद्धतीने करत आहे की नाही याचं सुद्धा इथे ते असेसमेंट करतील. त्याच्यानंतर ट्रिब्युनल विरोधात अगर काही कंप्लेंट्स असतील किंवा ट्रिब्युनल मधले
जे काही मेंबर्स असतील, चेअरपर्सन्स असतील, तर त्यासुद्धा कंप्लेंट्सला इथे ॲड्रेस करण्याचं काम NTC करणार आहे. आणि इथे ते नॅशनल ट्रिब्युनल डेटा ग्रीड NTDG हे सुद्धा इथे ते डेव्हलप करतील. आता प्रिलिम्समध्ये तुम्हाला मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे की या NTCचं कंपोजिशन काय असणार आहे. तर याच्यामध्ये टोटल 5 मेंबर्स असतील. याचे जे चेअरमन असणार आहेत, तर चेअरमन असणार आहेत सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज, ठीक आहे, किंवा हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जे रिटायर्ड झालेले आहेत. तर एक रिटायर्ड सुप्रीम कोर्टाचे जज किंवा रिटायर्ड हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश इथे चेअरमन म्हणून NTCचं काम बघतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 ज्युडिशियल मेंबर्स असतील. तर हे 2 ज्युडिशियल मेंबर्स कोण असतील? इथे रिटायर्ड झालेले हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश किंवा हायकोर्टाचे न्यायाधीश हे 2 मेंबर्स याच्यामध्ये असतील. आणि 2 टेक्निकल मेंबर्स. तर हे 2 टेक्निकल मेंबर्स कोण? की सिनियर ॲडमिनिस्ट्रेटर, ब्युरोक्रॅट्स की ज्यांचा 25 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकचा अनुभव आहे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. जर कुठल्या सिनियर IAS किंवा एखाद्या रिटायर्ड IASचा अनुभव असेल तर ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, लॉ, बँकिंग, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी असे जे एक्सपिरियन्स्ड व्यक्ती आहेत, 25 वर्षाचा ज्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, ते सुद्धा इथे याच्यामध्ये असणार आहेत. आता याचे NTCचे जे चेअरमन असतील तर त्यांचा कार्यकाळ किती असेल? तर त्यांचा कार्यकाळ असणार आहे 5 वर्ष किंवा 70 वर्ष, विच एव्हर इज अर्लियर, ठीक आहे. तर ते वयाच्या 70 वर्षापर्यंत इथे NTCचे चेअरमन म्हणून काम बघू शकतात. आणि त्यांचा टेन्युअर हा 5 वर्षाचा असेल. हे कोणासाठी? चेअरमनसाठी. आणि मेंबरसाठी टेन्युअर 5 वर्ष आणि ते मात्र वयाच्या 67व्या वर्षापर्यंत इथे मेंबर म्हणून इथे काम बघतील, ठीक आहे. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, सो चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं कन्सल्टेशन इथे अतिशय महत्त्वाचं मानलं जाणार आहे, ठीक आहे. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. प्लस NTCला एक सचिव सुद्धा भेटतील आणि ते जे सचिव असतील त्यांची अपॉइंटमेंट केली जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारा. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन इथे फ्रेम केले जाऊ शकतात प्रिलिमसाठी. तर हा एक पॉईंट मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कंपोजिशन, रिटायरमेंट एज, टेन्युअर, जज म्हणजे जे चेअरमन असतील त्यांच्यासाठी वेगळं आणि जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी 67 आहे. आणि एक सचिव, सेक्रेटरी ज्यांची अपॉइंटमेंट इथे केंद्र सरकारद्वारा केली जाणार आहे. तर हा एक पॉईंट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आता इथे सिलेक्शन प्रोसेसमध्ये ते बघतील की किती व्हॅकन्सीज आहेत, ते काही नावं इथे रेकमेंड करतील, वेटिंग लिस्टसाठी सुद्धा काही नावं इथे ते ठेवतील आणि ते एन्श्युअर करतील की जे इंडिपेंडन्स आहे ते इंडिपेंडन्स इथे योग्य पद्धतीने सिक्युअर केलं जावं. म्हणजे त्यांच्याद्वारे केला जाणारा जो काही न्यायनिवाडा असेल तो अतिशय योग्य पद्धतीने इथे होईल, ठीक आहे. तर हे काही पॉईंट्स आहेत, तर तुम्ही ते नक्की गो थ्रू करा. कमेंटमध्ये तुमचे आणखी काही क्वेरीज असतील तर मला ह्या टॉपिकशी संबंधित नक्की मला कमेंटमध्ये विचारा. त्याच्यावर मी उद्याच्या क्लासमध्ये नक्की चर्चा करेल. हे प्रश्न PDF डाउनलोड करा. तुम्हाला ह्या PDF मी अवेलेबल करून देतो. तर ह्या PDF डाउनलोड करून हा प्रश्नसुद्धा तुम्हाला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याच्यावर मेन्सचा प्रश्न काय होऊ शकतो? सत्यजित सरांनी याच्यावर एक मेन्सचा प्रश्न फ्रेम केलेला आहे. The Tribunals Reforms Bill 2026 seeks to balance administrative efficiency with the constitutional requirement of separation of power. आता मी काल तुम्हाला एक सांगितलं की आपल्याला ज्यावेळेस आपण उत्तर लिहित असतो, उत्तर लिहिण्याच्या आधी प्रश्नामधले महत्त्वाचे मुद्दे आपण हायलाईट केले पाहिजे. तर याच्यामध्ये हायलाईट करण्यासारखा पॉईंट आहे ट्रिब्युनल रिफॉर्म्स बिल 2026. याच्याबद्दल तुम्हाला उत्तरामध्ये काही कॉन्टेंट लिहिलं गेलं पाहिजे. हे तुम्ही जस्टिफाय करा. आता तुम्ही हे एक्सप्लेन करा की हाऊ इट सीक टू बॅलन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी विथ दी कॉन्स्टिट्युशनल रिक्वायरमेंट ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर अँड ज्युडिशियल इंडिपेंडन्स. जे आत्तापर्यंत मी तुमच्याशी डिस्कस केलं, तर कशा पद्धतीने हा जो बिल आहे किंवा हे जे रिफॉर्म आणला जाणार आहे तर याच्याने इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी किंवा इथे सेपरेशन ऑफ पॉवर हे कशा पद्धतीने इथे एन्श्युअर केलं जाईल हे पॉईंट्स इथे मेन्शन करायचे आहे. इन दिस कॉन्टेक्स्ट discuss the significance of the proposed NTC in strengthening the tribunal system. तर NTCचं कंपोजिशन, सिलेक्शन कमिटी त्यांचं कसं काम करेल हे सर्व पॉईंट्स तुम्हाला इथे आन्सरमध्ये लिहायचे आहेत. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना जर मी हायलाईट केलेल्या
शब्दांव्यतिरिक्त आणखी जर कुठले वेगळे शब्द वाटत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट, ह्या टॉपिकवर अजून कुठला मेन्सचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो तर तो सुद्धा नक्की तुम्ही फ्रेम करून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्या प्रश्नावर सुद्धा इथे मला त्याचा ॲन्सर डिस्कस करायला तुमच्यासोबत नक्की आवडेल. आपण पुढच्या क्लासमध्ये, उद्याच्या क्लासमध्ये जर असा कुठला प्रश्न आला ह्या टॉपिकवर जो तुम्ही तुमच्या पद्धतीने फ्रेम करण्याचा प्रयत्न करा, आपण निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा डिस्कस करूयात. ठीक आहे. आता पुढची जी न्यूज आहे मित्रांनो, PIBने कव्हर केलेली आहे, MSME डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल 2026. अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. तर MSME म्हणजे काय? MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे, जे स्मॉल टू मीडियम साईज बिझनेसेस आहेत आणि याच्यामध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईज थोडे लिमिटेड असतात, मॉडरेट लेवलचा रेव्हेन्यू असतो. आता परीक्षेमध्ये विचारलं जाण्यासारखं महत्त्वाचा मुद्दा इथे, अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक सर्वे 2025-26. आता तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना आपल्या इकॉनॉमिक सर्वेवर डेडिकेटेड लेक्चर बघायचं असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सत्यजित सरांचा एक डेडिकेटेड क्लास आहे इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटवर, तो मी आपल्या चॅनेलवर नक्की अपलोड करेल. जर मला कमेंट आल्या तर मी उद्याच इकॉनॉमी सर्वे आणि बजेटवरचा जो क्लास आहे सरांचा, सत्यजित सरांचा, तो मी अपलोड करेल, तो पण नक्की बघा तुम्ही. आता इकॉनॉमी सर्वे, बॅक टू बिझनेस. इकॉनॉमी सर्वे हा काय सांगतो? इकॉनॉमी सर्वेनुसार आपल्या भारताचा जो GDP आहे तर आपल्या भारताच्या GDP मध्ये जवळपास 31.1% वाटा हा या MSME सेक्टरचा आहे. आपण जी टोटल इथे एक्सपोर्ट करतो, जी निर्यात करतो, तर आपल्या निर्यातीमध्ये जवळपास 48.58% वाटा हा MSME क्षेत्राचा आहे. त्याच्यानंतर 9.16 करोड MSMEs हे उदयम हा जो प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे तर त्याच्यावर हे रजिस्टर्ड आहे जवळपास 9.16 करोड MSMEs. उदयम प्लॅटफॉर्मवर मित्रांनो क्वेश्चन येऊ शकतो. आणि हे जे आकडे मी तुम्हाला सांगितले, हे आकडे, हे फॅक्ट्स अतिशय महत्त्वाचे इथे मानले जातील. आणि जवळपास 40 करोड लोकांना ह्या आपल्या MSME सेक्टरमुळे रोजगार मिळतोय. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट मेन्सच्या दृष्टिकोनातून तसंच प्रिलिमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. आता हे जे अमेंडमेंट किंवा हा जो काही एक बदल MSME डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिलमध्ये दिसणार आहे तो काय असेल? तर इथे जे काही चॅलेंजेस फेस करावे लागतात MSME सेक्टरला, तर चॅलेंजेस काय काय आहेत? फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स, की या इथे त्यांना फॉर्मल जे काही एक कॅपिटल आर्थिक मदत भेटली पाहिजे तर ती व्यवस्थित भेटत नाही आहे. हायर कॉस्ट ऑफ फायनान्सिंग आहे, फॉर्मलायझेशन नाही झालं आहे त्यांचं. ऑलमोस्ट 86% जे कंट्रीचे मॅन्युफॅक्चरिंग MSMEs आहेत ते अनरजिस्टर्ड आहेत. हा एक चिंतेचा विषय इथे येतो. टेक्नॉलॉजिकली ते तेवढे साऊंड किंवा ॲडव्हान्स नाही आहेत, तर हा एक प्रॉब्लेम आहे. स्किल डेव्हलपमेंट हा सुद्धा एक इथे मुद्दा आहे. तर हे काही चॅलेंजेस MSME फेस करतात. याच्यावर एक डेडिकेटेड प्रश्न चॅलेंजेसवर सुद्धा तुम्हाला MPSC किंवा UPSC विचारू शकते. ठीक आहे. तर ह्या चॅलेंजेसला लक्षात घेऊन इथे काही बदलाव केले. अजून एक चॅलेंज म्हणजे रेड टेपिझम, खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज. तर हे सुद्धा इथे एक मेन प्रॉब्लेम आहे. प्लस हे जे MSMEs आहेत की Amazon, फ्लिपकार्ट सारख्या जे काही ई-कॉमर्स आहेत त्याच्यावर त्यांना योग्य पद्धतीने प्लॅटफॉर्म भेटत नाही आहे, योग्य पद्धतीने त्यांना तिथे प्रमोट केलं जात नाही आहे. मोठ्या कंपन्यांसोबत काय होतं की मोठ्या कंपन्या त्यांच्याकडून सामान तर विकत घेतं, वस्तू विकत घेतं, पण त्यांना वेळेवर पेमेंट करत नाही. म्हणजे 10 लाखाचं जर समजा एखाद्या मोठ्या कंपनीने एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग MSME कडून सामान घेतलं आणि ते त्यांना म्हणतात की तुम्ही 60 दिवस थांबा, 60 दिवसांनी आम्ही तुम्हाला पेमेंट करू किंवा 100 दिवसांनी आम्ही तुम्हाला पेमेंट करू. मोठ्या कंपन्या 60 दिवस ते 100 दिवस किंवा 120 दिवस विदाऊट दॅट पेमेंट इथे सर्वाईव्ह होऊ शकतील. पण MSMEला इमॅजिन करा 60 दिवस ते 100 दिवस जर 10 लाख रुपये भेटले नाही तर त्यांचं जे ऑपरेशनल कॉस्ट आहे तर ती पण ते रिकवर नाही होणार नाही. त्यांचं ऑपरेशन इथे स्ट्रक होऊ शकतात. त्यामुळे दुर्दैवाने आपल्या देशामध्ये अशा बऱ्याचशा MSMEs ज्या आहेत त्या बंद झाल्या. आपल्या महाराष्ट्रामध्येच बऱ्याचशा MSME बंद झाल्याची बातमी आजच इथे मी वाचली, कदाचित तुम्ही पण बघितली असेल ती न्यूज. तर हा जो काही एक पेमेंट डिले होतो हा सुद्धा एक मेजर कन्सर्न इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह काय आहे? गव्हर्नमेंटने उदयम पोर्टल बनवलं. उदयम पोर्टल काय करतं?
इट प्रोव्हाइड्स MSME विथ परमनंट रजिस्ट्रेशन अँड बेसिक आयडेंटिफिकेशन नंबर. तर जवळपास 3.2 करोड MSMEज एंटरप्राइजेस हे रजिस्टर्ड केले गेले. त्यानंतर उदयम पोर्टल नंतर मित्रांनो दुसरं आहे चॅम्पियन्स पोर्टल. चॅम्पियन्स पोर्टल काय करतं? प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ग्रीव्हन्स रिड्रेसल प्लॅटफॉर्म्स टू MSME. जर समजा कोणाचे 10-20 लाख अडकले असतील, मोठी कंपनी त्यांना पेमेंट देत नसेल, तर तशी ते इथे तक्रार करू शकतात. त्यानंतर रॅम्प ₹600 crore स्कीम टू हेल्प MSME स्ट्रगलिंग ड्यू टू कोविड. ॲक्सेसिबिलिटी टू फायनान्स यासाठी इमर्जन्सी क्रेडिट लाईन PM मुद्रा योजना आहे. त्यानंतर उन्नती स्कीम ही कशासाठी आहे? टू सपोर्ट MSME ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिम्समध्ये उन्नती स्कीमबद्दल. ठीक आहे. त्यानंतर स्फूर्ती स्कीम, तर क्रिएशन ऑफ MSME क्लस्टर्स बाय मिनिस्ट्री ऑफ MSME. एस्पायर स्कीम, अ स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इनोव्हेशन, रूरल इंडस्ट्री अँड ऑन्टरप्रिन्युअरशिप. झिरो इफेक्ट मतलब ज्या काही तुमच्या प्रोड्युस्ड तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसेस असतील तर त्याच्यामध्ये डिफेक्ट नसायला हवा, जेणेकरून ते जागतिक पातळीवर कम्पिटिटिव्ह बनतील, त्यांची जी डिमांड आहे ती इथे वाढेल. आणि नो इफेक्ट, झिरो डिफेक्ट म्हणजे त्या वस्तूंमध्ये कुठले डिफेक्ट नसायला हवे. आणि झिरो इफेक्ट म्हणजे इथे पर्यावरणावर, झिरो इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. हा ॲस्पेक्ट इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. चला, तुम्हाला याच्यावर अजून काही क्वेरीज येत असतील, डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही कमेंट करून विचारा. मी उद्याच्या क्लासमध्ये त्याच्यावर नक्की चर्चा करेल. तर हे जे काही बिल पास केलं गेलं आहे तर त्याच्यात फोकस केला जाईल की हे जे रिड्यूस डिलेड पेमेंट प्रॉब्लेम्स आहेत त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. डिस्प्यूट रिझोल्युशन जे असेल त्याला लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढला जाईल. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे यांची वाढ व्हावी. फक्त MSMEज नाही तर ओव्हरऑल जे व्यावसायिक वातावरण योग्य पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोनातून अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी ह्या बिलमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता याच्यातलं काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. MSMEला इथे क्लासिफाय केलं गेलेलं आहे 2 प्रकारे. एक बेस्ड ऑन इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं बेस्ड ऑन टर्नओव्हर. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जे डिलेड पेमेंट्स होता त्याच्यावर एक सोल्युशन काढलं गेलं आहे. मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस फॅसिलिटेशन काउन्सिल ही इथे निर्माण केली गेली. आणि ही जी मायक्रो स्मॉल एंटरप्राइज फॅसिलिटेशन काउन्सिल आहे मित्रांनो, जे काही डिलेड पेमेंट रिलेटेड डिस्प्यूट्स आहेत MSMEचे त्यांना ते इथे सॉल्व्ह करेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10-20 लाखाचं तुम्ही एखादा माल मोठ्या कंपनीला विकला पण ती कंपनी पेमेंट डिले करते, तर त्यासाठी इथे काय केलं जाईल की इथे हा एक TREDS प्लॅटफॉर्म बनवला आहे. तर हे TREDS कन्वर्ट्स MSMEज अनपेड इनव्हॉइस इनटू इमिडिएट कॅश. ही अतिशय योग्य असं एक धोरण सरकारने इथे आखलेलं आहे. आता इमॅजिन करा तुमची MSME आहे, तुम्ही 20 लाखाचा माल एका मोठ्या कंपनीला विकला आणि ती तुम्हाला सांगते की 60 दिवस तुम्ही इथे वाट बघा. निश्चितपणे तुम्ही एक पक्क बिल बनवलेलं आहे. त्या बिलमध्ये मेन्शन आहे की 20 लाखाचं तुम्ही माल विकलेला आहे, समोरच्या मोठ्या कंपनीने त्याची खरेदी केलेली आहे. तर मित्रांनो हे TREDS प्लॅटफॉर्म काय करेल, तुम्हाला फक्त ते 20 लाखाचं जे इनव्हॉइस आहे ते बिल येते त्यांना दाखवावं लागेल आणि तुम्हाला 60 दिवस वाट बघण्याची गरज नाही आहे. इथे तुम्हाला तुमची इनव्हॉइसच्या बदल्यात तुम्हाला इमिडिएटली ती 20 लाखाची कॅश मिळून जाईल. ठीक आहे. पण मात्र ज्यावेळेस त्या कंपनीकडून तुम्हाला कॅश येईल तर ती कॅश तुम्हाला परत माघारी म्हणजे रिटर्न तुम्हाला करावी लागेल. तर सरकारने निश्चितपणे ही जबाबदारी उचललेली आहे आणि आपण आशा करूयात की अतिशय योग्य पद्धतीने याला पुढे सरकार जे आहे कॅरी फॉरवर्ड करेल. याच्यामध्ये पण कुठला रेट टेपिझम किंवा खूप सारा डिले येणार नाही. तर निश्चितपणे एक अतिशय सकारात्मक असं पाऊल इथे उचलण्यात आलेलं आहे. याच्यावर सुद्धा प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने मी क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. तुम्ही जर हा सॉल्व करू शकत असणार तर मला कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर नक्की द्या. आजची जी पुढची न्यूज आहे याच्यावर एक मेन्सचा पण प्रश्न मी फ्रेम केलेला आहे. याचंही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. चला, याचं उत्तर जरी लिहिलं नाही तरी चालेल. तुम्ही फक्त एक काम करा, ह्या क्वेश्चनमधले उत्तर लिहित असताना कोणते कोणते कीवर्ड्स तुम्ही हायलाईट केले पाहिजे, जे तुम्हाला इम्पॉर्टंट कीवर्ड्स वाटतात ते हायलाईट करून मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग असिस्टन्स स्कीम, इथे त्याचा एक PDF आहे, तुम्ही गो थ्रू करा. कंटेनरचा कॉमन साईज काय असतो याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे कुठे वापरले जातात त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जवळपास 10,000 करोड
इथे त्यासाठी डेडिकेट करण्यात आले होते या कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग असिस्टन्स स्कीमसाठी. तर याच्याबद्दल एक थोडंसं ही जे फॅक्ट्स आहेत तुम्ही गो थ्रू करा. याच्यावर एक क्वेश्चन पण बनवलेला आहे. आणि आजची शेवटची न्यूज आहे की IMDने सेटअप केले आहेत की 11 नवीन डॉपलर वेदर रडार्स इन नॉर्थ ईस्ट रिजन. आता मित्रांनो, नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये फ्लडची समस्या अतिशय गंभीर आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही बघितलं असेल की आसाममधल्या शिवसागर डिस्ट्रिक्टमध्ये फ्लड आला होता. जनजीवन त्याच्यामुळे विस्कळीत झालं होतं. आता काय होतं की अचानक आता फ्लॅश फ्लड ही सुद्धा न्यूज तुम्ही बऱ्याचदा बघितली असेल. अचानक पूर आला, जनजीवन विस्कळीत झालं. तर याच्यावर ह्या रडारच्या मार्फत काय केलं जाईल की प्रेडिक्ट केलं जाईल, प्रॉबेबिलिटी कळेल की कुठे फ्लॅश फ्लड येऊ शकतो, कुठे सोसाट्याचा वारा, वादळ किंवा पाऊस येऊ शकतो. तर एक डॉपलर इफेक्टच्या टेक्नॉलॉजीचा इथे वापर करण्यात आलेला आहे. तर डॉपलर इफेक्ट म्हणजे काय? आता इथे जर तुम्ही बघत असणार की एक इथे हाय फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी. तुम्हाला ॲम्ब्युलन्सचं सायरन माहिती असेल. ॲम्ब्युलन्स ज्यावेळेस जवळ येत असते त्यावेळेस तिचा आवाज, तिचं व्हायब्रेशन हे खूप जास्त असतं. पण जशी जशी ती दूर जाते तर तिचं त्या सायरनचा जो आवाज आहे तर तो कमी होत जातो. डॉपलर इफेक्टमध्ये काय होणार आहे की डॉपलर इफेक्टमध्ये हे जे रडार आहे तर हे रडार काय करेल, हे रडार जिथे कुठे पाऊस चालू आहे, जिथे कुठे वादळ सदृश परिस्थिती निर्माण होते, ढग आहे, तर त्याला ते इथे डिटेक्ट करेल. आणि डिटेक्ट केल्यानंतर काय कळेल की इथे कुठे पावसाची शक्यता सगळ्यात जास्त आहे. म्हणजे हे काय करेल, इट विल हिट द ऑब्जेक्ट्स लाईक रेन ड्रॉपलेट्स. तर त्यांना हिट करून ते त्याची क्षमता, त्याची इंटेन्सिटी किती असणार आहे पावसाची, त्याच्यामुळे आता जर इंटेन्सिटी खूप जास्त असणार आहे तर कदाचित इथे फ्लॅश फ्लड येण्याची शक्यता इथे वर्तवली जाऊ शकेल. जेणेकरून मग ते होऊन जनजीवन विस्कळीत होईल, वित्तीय हानी होईल, जीवित हानी होईल. त्याच्या आधी लोकांचं कदाचित इथे सेटलमेंट केलं जाईल किंवा त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जाऊ शकतं. तर हे 11 असे नवीन नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये हे इन्स्टॉल केले आहेत. पहिले हे फक्त 3च होते, ठीक आहे, नॉर्थ ईस्टमध्ये. आता हे वाढलेले आहेत. तर याचे लोकेशन्स आसाममध्ये 4 ठिकाणी हे असणार आहे. फॅक्ट म्हणून लक्षात राहू द्या. आधी 3 होते, आता 11 केले गेले, ठीक आहे. आणि याच्यावर सुद्धा एक प्रश्न इथे बनवलेला आहे. सो आय होप आजच्या ह्या महत्त्वाच्या न्यूज मेन्स आणि प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने तुमच्या लक्षात आले असतील. तुमचे अजून काही तुमचे सजेशन्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण ते सुद्धा इथे ॲड करू. तुमच्या काही वेगळ्या न्यूज असतील ज्या तुम्हाला वाटतं की मी डिकोड कराव्या तर त्यासुद्धा मी निश्चितपणे डिकोड करेल. तर कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही ह्या न्यूज ॲनालिसिससाठी. दिवसभरातल्या महत्त्वाच्या सगळ्या म्हणजे परीक्षाभिमुख ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या मी इथे डिस्कस करत राहील. SPM चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.